पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या झाडल्या आणि इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला। शेलारांचं वक्तव्य। शेलारांकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना। भेटी लागे जीवा लागेलेसे असं म्हणत वारकरी पंढरीत दाखल। पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची अलोट गर्दी। चंद्रभागेच्या वाळवंटी लोटला भक्तीचा जनसागर। स्नानासाठी वारकऱ्यांची रीघ। पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मुंबईच्या वडाळ्यातील प्रति पंढरपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। एकनाथ शिंदेंच्या हस्ते पांडुरंगाचा अभिषेक संपन्न। राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। कोकण घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा अंदाज, तर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज। अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी। कालपर्यंत 30,000 पेक्षा अधिक भाविकांनी घेतलं दर्शन। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवला। मुंबईतल्या साकीनाका परिसरामध्ये एका 62 वर्षीय व्यक्तीकडून 16 वर्ष अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। आरोपीवर पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीवर राजकीय वरदहस्त असल्याचाही दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।